आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि ती बेशुद्ध झाली. काय? ताई खूप घाबरलो ताई. मला कळलंच नाही मी काय करावं, म्हणून आम्ही ऍडमिट केलं तिला. नाही, तुम्ही आईला हॉस्पिटल मध्ये घेऊन आलात ते बरंच झालं. मामा ऐका, मला आईला बघायचंय प्लीज. बघ डॉक्टरांची राऊंड चालू आहे, ती झाल्यानंतर आपल्याला भेटता येईल. डॉक्टर, माझी आई कशी आहे आता? डॉक्टर, आई शुद्धीवर आली आहे का? सर नक्की झालंय काय आईंना? हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. त्यांचं बीपी अचानक लो झालं होतं, त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला आणि त्या बेशुद्ध पडले. ते आता शुद्धीवर आले आहेत, आराम करतात. पण काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? आम्ही योग्य ती ट्रीटमेंट त्यांना सुरू केली. रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागेल, पण होतील त्या बऱ्या. काळजी करण्यासारखं काही नाही. डॉक्टर, मला माझ्या आईला भेटायचं, मी जाऊ शकते का प्लीज? तुम्ही बघू शकतात, पण त्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. ओके, एक्सक्यूज. आई, 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 आई कशी आहेस तू? तुला माहितीये आम्ही किती घाबरलो होतो. रडू नकोस, मला काही नाही झालं. थोडा श्वास घ्यायला त्रास झाला, बस एवढंच. मला काही नाही होणार. करून नको रे रडू. रडू सगळं डोळे पुस बघू आणि एकदा हस ना. तू हसलीस की मला बरं वाटेल. तुम्ही जरा रिलॅक्स व्हा ना. डॉक्टरने तुम्हाला कमी बोलायला सांगितलंय ना. उगा स्ट्रेस नका घेऊ प्लीज. आणि आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर, सो डोंट वरी. जाऊ बाप्पा, माफ करा. तुम्हाला असं रात्री माझ्यामुळे यावं लागलं. उगाच त्रास झाला हो तुम्हाला. काही काय बोलताय? तुमचा त्रास होणार आहे का मला? आणि मला सांगा, तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर मला तरी घरी झोप लागणार आहे का? कोणालाच नाही लागणार. आणि तुम्ही इतकं ओव्हरथिंक नका करू प्लीज. तुम्ही आता फक्त लवकरात लवकर बऱ्या व्हा, दॅट्स इट.